हॅलो स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल AI बायोलॉजी. आणि आज आपण डिस्कस करणार आहे स्टेट बोर्डचा 3rd नंबरचा जो चॅप्टर आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स. ठीक आहे, तर थोडी काहीतरी बेसिक गोष्टी याबद्दल जाणून घ्या की हा चॅप्टर कसा रिलेटेड आहे. तर जो इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स आहे हा मेनली रिलेटेड टू जेनेटिक्स चॅप्टर आहे. मेनली रिलेटेड टू जेनेटिक्स. हा जेनेटिक बेसिस मध्ये चॅप्टर दिलेला आहे, म्हणजे जेनेटिक्सचे पोर्शन याच्यामध्ये आहे. तर सगळ्यात पहिले आपण बेसिक टर्मिनॉलॉजी जसं की या जेनेटिक्सच्या ज्या बेसिक टर्म्स आहेत त्या टर्म्स डिस्कस करू. तर सगळ्यात पहिले दिलेलं आहे की टायटलच दिलेलं आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. पहिले टायटल्स याचं डिस्कस करू की व्हॉट इज मीन बाय इनहेरिटन्स अँड व्हॉट इज मीन बाय व्हेरिएशन्स. म्हणजे तुम्हाला एक बेसिक आयडिया लागून जाते की आपल्याला या चॅप्टरमध्ये काय शिकायचं आहे किंवा कोणकोणते पॉईंट्स त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली जे डेफिनेशन आहे ती आपण इनहेरिटन्सची सगळ्यात पहिले डेफिनेशन पाहू आपण इनहेरिटन्स. ठीक आहे, तर इनहेरिटन्सची डेफिनेशन दिलेली आहे की इनहेरिटन्स म्हणजे काय दिलेलं आहे की द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. काय म्हटलेलं आहे? ट्रान्समिशन. काय ट्रान्समिशन होत आहे? जेनेटिक इन्फॉर्मेशन. ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. म्हणजे बेसिकली काय आहे की एका जनरेशन पासून अनदर जनरेशन पर्यंत ज्यावेळेस जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर केले जाते, जे जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर केले जाते त्या टर्मला आपण इनहेरिटन्स म्हणतात. तर इनहेरिटन्सला ऑरमध्ये हेरिडिटी पण म्हणतात. काय म्हणतात? हेरिडिटी. ऑरमध्ये काय म्हणतात? हेरिडिटी. ठीक आहे, तर हेरिडिटी म्हणजे दोन्ही डेफिनेशन दिलेले. मी दोन डेफिनेशन घेतलेले आहे. खालची डेफिनेशन अजून इझी डेफिनेशन आहे. काय म्हटलेलं पहिले डिस्कस करून घेऊ आपण. ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर. काय ट्रान्सफर होत आहे? कॅरेक्टर ट्रान्सफर होत आहे. म्हणजे ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. म्हणजे बेसिकली काय की एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत जेनेटिक इन्फॉर्मेशन किंवा कॅरेक्टर ट्रान्सफर. जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे काय? कॅरेक्टर ट्रान्सफर करणे, त्या टर्मले पण इनहेरिटन्स किंवा हेरिडिटी असे म्हणतात. ठीक आहे, तर काय होत आहे? दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या. एक तर जेनेटिक इन्फॉर्मेशन, एक आहे तुमचा कॅरेक्टर. आता कॅरेक्टर म्हणजे नेमकं काय की कॅरेक्टर म्हणजे बघा सगळ्यात पहिले की स्पेसिफिक फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम. म्हणजे कोणत्याही ऑर्गॅनिझमचा जो पर्टिक्युलर फीचर राहतो, प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये फीचर राहतात, ते फीचर एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत पाठवणे. पर्टिक्युलर फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम. तर काय काय फीचर असू शकतात? एक्झाम्पल व आपण फीचरचे, जसे की एखादा ऑर्गॅनिझम टॉलनेस असू शकतो, एखाद्याची हाईट जास्त असू शकते, ते हाईट जनरेशन मध्ये ट्रान्सफर केल्या जाऊ शकते. जसं की हेअर कलर होऊ शकतात, किंवा आय कलर होऊ शकतात, किंवा अनदर भरपूर काही कॅरेक्टर, स्किन कलर असू शकतात, आय कलर किंवा म्हणू शकतो की हेअर कलर होऊ शकतात, हेअर टेक्स्चर होऊ शकतात. हे दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ द कॅरेक्टर. हे कॅरेक्टर काय होतात? एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत ट्रान्सफर केले जातात. त्याच टर्मला आपण काय म्हणतो? इनहेरिटन्स ऑर हेरिडिटी असे म्हणतात. इनहेरिटन्सलेस ऑर मध्ये काय म्हणतात? हेरिडिटी म्हणतात. ठीक आहे, तर हे झाली तुमची फर्स्ट डेफिनेशन. सेकंड डेफिनेशन बघा. सेकंड डेफिनेशन दिलेली आहे तुम्हाला व्हेरिएशनची. सेकंड डेफिनेशन काय दिलेली आहे? व्हेरिएशन. आता व्हेरिएशनचा मीनिंग काय होतो? व्हेरिएशन्स मध्ये बदल होतात. व्हेरिएशन म्हणजे बदल म्हणजे काय की ज्यावेळेस आपण आता पहिले डेफिनेशन पाहू, चेक करून घेऊ की डिफरन्स बिटवीन, सिंपल डेफिनेशन दिलेली त्याच्यामध्ये, डिफरन्स बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. म्हणजे बेसिकली काय की पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग मध्ये आलेला जो बदल राहतो त्याला व्हेरिएशन्स असे म्हणतात. डिफरन्स बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. ठीक आहे, आता पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग, पहिली तर गोष्ट काय की ज्या वेळेस तुमचं इनहेरिटन्स शो केलं जातील, म्हणजे काय कॅरेक्टर ट्रान्सफर केलं जातील, तर कॅरेक्टर ट्रान्सफर ज्यावेळेस केलं जाईल, इनहेरिटन्स ज्यावेळेस शो केलं जाईल, त्यावेळेस म्हणजे येणारी जे जनरेशन आहे ती येणारी जनरेशन व्हेरिएशन क्रिएट करून जन्माला येईल. ठीक आहे, तर त्याचं काय कारण होऊ शकतात? तर तुम्हाला माहिती आहे की 50% ऑफ जीन किंवा 50% ऑफ कॅरेक्टर आपल्याला मेलकडून येतात आणि 50% ऑफ कॅरेक्टर आपल्याला कडून येतात, फिमेलकडून येतात. आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की गॅमेट फॉर्मेशनच्या टाइममध्ये क्रॉसिंग ओव्हर होते, ज्याला आपण रिकॉम्बिनेशन म्हणतात. काय म्हणतात? रिकॉम्बिनेशन. आणि याच्यापासून हे जनरेशनचा काय होतो? जन्म येतो. तर 50% ऑफ द कॅरेक्टर मेलकडून आले आणि 50% ऑफ कॅरेक्टर आपल्याकडून आले, फिमेलकडून आले. आणि येणारी जनरेशन ऑब्व्हियसली गोष्ट आहे की डिफरंट ऑर्गॅनिझम पासून कॅरेक्टर कलेक्शन करून येत आहे. तर नेहमी येणारी जनरेशन काय करून येईल? व्हेरिएशन क्रिएट करून येईल. जसं की एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे की तुम्ही तुमच्या पॅरेंट्ससारखे, तुमचे कॅरेक्टर सिमिलर, तुमची हाईट तुमच्या बाबासारखी असू शकते, तुमचा कलर तुमच्या आईसारखा असू शकते, तुमचे हेअर स्ट्रक्चर तुमच्या बाबासारखं असू शकते, किंवा तुमच्या फादरसारखं किंवा मेल म्हणू शकतो आपण त्याच्यासारखं. पण तुम्ही कम्प्लिटली तुमच्या पॅरेंटल टाईपसारखे नाही दिसू शकत. अलग लक्षात इथपर्यंत. तर मग त्याचं कारण काय आहे की व्हेरिएशन्स म्हणजे नेमकं काय की डिफरन्स बिटवीन, काय म्हटलेलं आहे? डिफरन्स बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग मध्ये आलेला जो बदल आहे त्याला व्हेरिएशन असे म्हणतात. ठीक आहे, अगेन आपण पाहू की जेनेटिक्स याच्यामध्ये. आता बघा की सगळ्यात इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे जेनेटिक्सची, की जेनेटिक्स मी तुम्हाला पहिले सांगितलं की हा जो चॅप्टर आहे मेनली रिलेटेड टू द जेनेटिक्स. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले पाहू आपण. त्याच्यानंतर दिलेली डेफिनेशन आहे जेनेटिक्स म्हणजे नेमकं काय.
तर सिंपल डेफिनेशन अरेंज केलेली आहे मी, की पहिले दिलेलं आहे की जेनेटिक्स इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी. कशाची ब्रांच आहे ते? बायोलॉजीची ब्रांच आहे. आता ऑब्व्हियसली गोष्ट आहे, जर आपण बायोमध्ये शिकत असाल, बायोलॉजी या सब्जेक्टमध्ये शिकत असाल, तर ते कशाची ब्रांच असेल? बायोलॉजीची ब्रांच आहे. म्हणजे तुम्हाला एवढं समजलं की जेनेटिक्स इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी. विथ डील्स विथ स्टडी, म्हणजे त्याच्यामध्ये कशाचा स्टडी केला जातो? इनहेरिटन्स अँड व्हेरिएशनचा स्टडी केला जातो. लक्षात येतपर्यंत इनहेरिटन्सची डेफिनेशन आपण पहिले डिस्कस केली. ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर वन जनरेशन टू अनदर जनरेशन. इनहेरिटन्सले सॉर्टमध्ये काय म्हणतात? हेरिडिटी म्हणतात. आणि व्हेरिएशन्स म्हणजे नेमकं काय? डिफरन्स बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. म्हणजे या दोन्ही गोष्टीचा स्टडी ज्या ब्रांचमध्ये केला जातात त्या ब्रांचला आपण काय म्हणतो? जेनेटिक्स असे म्हणतात. म्हणून मी तुम्हाला पहिलेच लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं की इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन रिलेटेड टू जेनेटिक्स चॅप्टर आहे. हा जेनेटिक्स रिलेटेड चॅप्टर आहे. ठीक आहे. अगेन्स्ट आता जेनेटिक्स रिलेटेड चॅप्टर आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जेनेटिक्सचे बेसिक फंडामेंटल रूल्स कोण दिले? कोण सायंटिस्ट आहे? तर त्या सायंटिस्टचं नाव आहे G.J. मेंडल, ज्याला आपण काय म्हणतो? ग्रेगॉन जॉर्ज मेंडल्स. ग्रेगॉन जॉर्ज मेंडल्स आहे, जो की एक सायंटिस्ट आहे. त्या सायंटिस्टनं जेनेटिक्सचे बेसिक फंडामेंटल जे रूल्स आहेत ते रूल्स काय केले होते? डिस्कवर केले होते. म्हणून त्याला काय म्हणतात? फादर ऑफ जेनेटिक्स पण म्हणतात. काय म्हणतात? फादर ऑफ जेनेटिक्स. म्हणजे जेनेटिक्सचा फादर कोण आहे? जेनेटिक्सचा फादर ग्रेगॉन जॉर्ज मेंडल. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. अगेन्स्ट त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की बॉर्न सीन, तो कधी जन्माला आला? 20 जुलै 1822 मध्ये. कधी आला? 1822 मध्ये. आणि त्याची डेथ कधी झाली? 6 जानेवारी 1884 मध्ये. हा डाटा तुम्हाला लक्षात ठेवणं लय गरजेचं आहे. MCQ टाईप्समध्ये, नीटमध्ये, CETमध्ये तुम्हाला बरेचदा विचारलं जाते. तर काय तुमचं हे तुमचं बॉर्न्स आणि हे तुमचं डेथ 6 जानेवारी 1884 मध्ये. ठीक आहे. अगेन्स्ट काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये की 7 इयर वर्क. त्यानं किती वर्ष काम केलं? 7 इयर वर्क केलेलं आहे 1856 पासून 1863 पर्यंत. ठीक आहे. तर इज इक्वल टू किती होतात? ते 7 इयर होतात. 7 इयर म्हणजे 7 वर्ष त्यानं काय केलं आहे? काम केलेलं आहे. कोणत्या इंटरबिट्वीनमध्ये केलं आहे? इन बिट्वीनमध्ये केलेलं आहे. 1856 टू 1863 या इन बिट्वीनमध्ये त्यानं काय केलेलं आहे? वर्क केलेलं आहे, काम केलं आहे. ठीक आहे. तर कोणत्या प्लांटवर त्यानं स्टडी केलेला आहे? पी प्लांटवर. ठीक आहे. तर जनरल ते गार्डन पी आहे. कोणतं पी आहे? गार्डन पी. गार्डन पीवर त्यानं काय केलेलं आहे? स्टडी केलेलं आहे. गार्डन पीचं बॉटनिकल नेम लक्षात ठेवा. बॉटनिकल नेम दिलेलं आहे पायसम सटायवम. इट इज अ बॉटनिकल नेम ऑफ द गार्डन पी. ह्या गार्डन पीचं काय तुमचं बॉटनिकल नेम आहे. अगेन त्याचा काय दिलेलं आहे? 7 पेअर ऑफ द कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर. कशावर स्टडी केला होता? 7 पेअर ऑफ कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर. हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. 7 पेअर ऑफ कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर. आता सगळ्यात पहिले बघू की कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर काय असतात. म्हणजे मेंडलनं जो स्टडी केला होता, ग्रेगॉन जॉर्ज मेंडलनं, तो मेंडलनं इंटरमिडिएट स्टडी नाही केला. जसं की त्यानं काय घेतले होते कॅरेक्टर? एक तर टॉल घेतले होते, कॅपिटल टी आणि N2 त्यानं काय घेतले होते? ड्रॉप द्यायला आपण काय म्हणतो? स्मॉल टी आणि स्मॉल टी. म्हणजे बेसिकली काय केलं त्यानं? इंटरमिडिएट कोणते कॅरेक्टर घेतले नाही. म्हणजे जे कॅरेक्टर येणाऱ्या जनरेशनमध्ये 100% एक्सप्रेशन होणारच, त्या कॅरेक्टरला कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर असे म्हणतात. म्हणजे ते रिझल्ट दाखवतील. एक तर एक झाड उंच असू शकते, एक तर ठेंगणं असू शकते. त्याच्यामध्ये त्यानं क्रॉसिंग केली आणि त्याला एक बेटर रिझल्ट भेटले. दॅट्स अ कॅरेक्टर ऑफ द कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर. म्हणजे कोणते कॅरेक्टर? जे कॅरेक्टर म्हणजे इन बिटवीनमध्ये नसतात, एक तर उंच असतात, एक तर ठेंगणे असतात, किंवा असे कॅरेक्टर घेतले जे की लीड कॅरेक्टर, जे की त्याला रिझल्ट दाखवतील. लक्षात येतपर्यंत